शहरातील बागुल परिवाराच्या वतीने येथील सुमन मंगल कार्यालयात डॉक्टर महेंद्र बागुल यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस व नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर गुप्त महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थित हा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। यावेळी रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे, कॉम्रेड अशोक कांबळे, अशोक धबाले, मुगाजी खंदारे, शिवाजी थोरात मामा, वारा काळे, अमृतराव मोरे, ई झेड कांबळे, बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे, अमृत कराळे, बाबाराव वाघमारे, तुकाराम आडेकर, माननीय बोधक साहेब, पुष्पा मॅडम, तवर सर, मिलिंद कांबळेसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती। नवे क्षितिज, नवी पहाट फुलावी, आयुष्यमान स्वप्नाची पहाट, स्थित हास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो, तुझ्या पाठीशी हजारो सूर्यांचे तेज तळवत राहो। वाढदिवसाच्या निमित्तानं हाच शुभ आशीर्वाद व अनेक उपस्थानी अनेकांनी त्या बाळाला शुभेच्छा दिल्या। उपस्थितांचे रत्नाबाई पांडुरंग बागुल, सुषमाबाई धनराज कांबळे, कल्पना सिद्धार्थ बागुल, प्रज्ञावती हर्षवर्धन बागुल, पूजा डॉक्टर महेंद्र बागुल, चिरंजीव श्रीकांत, चिरंजीव चंद्रकांत, कुमारी दीक्षा, तनिष्का, त्रिरत्न विराट, श्रेयांश व समस्त बागुल परिवारांनी उपस्थितांचे आभार मानले। जय भीम। मी डॉक्टर महेंद्र बागुल, मी अतिदक्षता विभाग तज्ज्ञ व टेली-ICUचा प्रमुख म्हणून अपोलो नवी मुंबई येथे मी कार्यरत आहे। माझा शिक्षण जे शालेय शिक्षण जे झालेलं आहे ते पूर्णमध्ये झालेलं आहे। माझं शालेय शिक्षणचे सर्व मित्रमंडळ इथेच असतो, माझे आईवडील इथेच असतात। आज 30 ऑगस्ट रोजी 2020 या रोजी माझ्या मुलाचा वाढदिवस आहे। माझ्या मुलाच्या वाढदिवसासाठी या विधीसाठी परमपूज्य भदंत उपगुप्त महाथेरो यांनी मान ठेवून आले व या विधीला संपन्न केलं व आमच्या सर्वांना आशीर्वाद दिला। त्यासाठी मी त्यांचे विशेष आणि मनापासून आभार मानतो। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सर्व मित्रमंडळ व सर्व रेल्वेचे जे कर्मचारी जे माझ्या वडिलांसोबत होते, भावांसोबत आहेत, मजदूर युनियन संघचे व पुष्पा मॅडम त्यांनी वेळ काढून आलेले होते व मी विशेष अजून आभार मानण्याचे व्यक्त करतो। प्रकाशदादा कांबळे त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन ते सुद्धा आले, अशोक कांबळे साहेब आले। तर हा सर्व कार्यक्रम आपण इथे सुमन मंगल कार्यालय येथे पार पडला आणि मी सर्व उपासक उपासिकांचे या कार्यक्रमाला पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी जे त्यांनी येऊन इथे आले व आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिला त्यासाठी मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो व आणि मी आपल्या पत्रकार बंधूंचे सुद्धा मनापासून आभार मानतो। त्यांनीसुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली व आमच्या विनंतीला खूप खूप मान दिला। धन्यवाद। जय हिंद।